बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या। रत्नागिरीच्या खेडमध्ये जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि यामुळे खेडमधील मटण मच्छी मार्केटमध्ये पाणी शिरले। 15 ते 20 दुकानात पाणी शिरल्यानं मटण मच्छी मार्केटचा संपर्क तुटलाय। दरम्यान नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। रत्नागिरीच्या संगमेश्वरमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। यामुळे मागजन बाजारपेठेमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडल्यानं पैनगंगा, कांस नदीसह अनेक नदी नाल्यांना पूर आलाय। पुरामुळे सरपखेड, धोडप, करडा, गोभरणी हा मार्ग बंद झालेले आहे। शेतीचंही अतोनात नुकसान झालंय। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय। यामुळे वर्धा नदीला पूर आलाय। गडचांदूर चंद्रपूर मार्गावरील पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पावसानं दमदार हजेरी लावली। पाळशी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं। दरम्यान शाळेमध्ये पाणी शिरल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। गेल्या 3 दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यातील विविध भागाला पावसानं झोडपलंय। 3 दिवसात 12 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे। सोयाबीन पिकाला मोठा फटका बसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। अमरावती जिल्ह्यामध्ये झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। शेतामध्ये साचलेल्या पाण्यामुळे शेकडो हेक्टर शेती खरडून गेली आहे। पिकं वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं सर्व स्वप्न उद्ध्वस्त झालंय। चिपळूणमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बाजारपेठेत पाणी साचायला सुरुवात झाली आहे। मुसळधार पावसाचा बाजारपेठेला मोठा फटका बसलाय। प्रशासन अलर्ट मोडवर आल्यानं 5 बोटी आणि 10 पथकं तैनात करण्यात आली आहेत। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नांदेडमध्ये पैनगंगा नदीला पूर आला। नदीला आलेल्या पुरामुळे नदीवरील सहस्त्रकुंड धबधब्यानं रौद्र रूप धारण केलंय। नागपूर जिल्ह्याच्या भिवापूर तालुक्यातील नान नदीला पूर आल्यानं पुराच्या पाण्यात दुचाकी स्वार वाहून गेलाय। काही अंतरावर त्या व्यक्तीची दुचाकी मिळाली असून दुचाकी स्वार अद्यापही बेपत्ता असून युद्धपातळीवर त्याचा शोध घेतला जातोय। नांदेडच्या पैनगंगा नदीच्या पुरात 2 नीलगाई वाहून गेल्या। पैनगंगा नदीवरील पडसा पुलावरून वाहणाऱ्या पाण्याच्या जोरदार प्रवाहात 2 नीलगाई तग धरू शकल्या नाहीत। हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय। जालन्याच्या बदनापूर तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि यामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। दरम्यान पुराची दृश्य ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत। जळगावच्या नेरीमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। वाघूर नदीला महापूर आलाय। यावेळी नदीपात्रात पुलाचं काम चालू असताना ट्रॅक्टर आणि काही मशीन वाहून गेल्यात। यामुळे कंत्राटदारांचं मोठं नुकसान झालंय। रत्नागिरी जिल्ह्यातही मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे। मुसळधार पावसामुळे जगबुडी आणि नारंगी नदीला महापूर आलाय। यामुळे खडीपट्ट्यातील 15 ते 20 गावांचा संपर्क तुटल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। नांदगाव शहरासोबत ग्रामीण भागात 2 दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आलेला आहे। शहरातील रेल्वे रुळावर असलेल्या भुयारी मार्गात 2 दिवसांपासून पाणी साचल्यानं वाहन चालक त्रस्त झालेले आहेत, तर 3 फूट पाण्यातून मार्ग काढणं कठीण झालंय। जळगावच्या अमळनेर तालुक्यातील नगाव परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झालंय। यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। दरम्यान शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसात मुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे कयाधू नदीसह ओढ्या नाल्यांना पूर आलाय। या पुरामुळे नदीकाठच्या शेतांमध्ये आणि सखल भागातील शेतात पाणी साचलंय। काही ठिकाणी शेतजमीन खरडून गेली आहे। गेल्या 2 दिवसांपासून नांदेड जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलेला आहे। नांदेड शहरातील आसना नदीला पूर आल्यानं पुराचं पाणी पुलावरून वाहू लागले। त्यामुळे नांदेड ते मालेगाव दरम्यानची वाहतूक बंद झाली आहे, तर पासदगाव जवळच्या पुलावरूनही पाणी वाहत असल्यानं हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। सलग दुसऱ्या दिवशीही धरणगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे पिंपरी गावातील अंजनी नदीला प्रचंड पूर आलाय। जिल्हा परिषद शाळेसह घरात पाणी शिरल्यानं नागरिकांचं नुकसान झालंय, तर पिंपरी धरणगावला जोडणाऱ्या पुलावरील रस्त्याला तडे गेल्यानं वाहतुकीवर देखील त्याचा परिणाम झालाय। काही दिवसांच्या विश्रांतीनंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे। चौका, गारज आणि लोणी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे। यामुळे नद्यांना महापूर आलाय। दरम्यान शेती पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे। धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे। यामुळे धरणामधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे। अनेर प्रकल्पाचे 7 दरवाजे एका मीटरनं उघडण्यात आलेत। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे।
वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील खैरी धरण ओव्हरफ्लो झालेला आहे. प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानं कारंजा तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली लागलाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न मिटल्यानं समाधान व्यक्त केलं जातंय. साताऱ्याच्या पश्चिम घाट परिसरात पावसानं हजेरी लावली असून कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे. कोयना, नवजा, महाबळेश्वर या परिसरात मुसळधार पाऊस पडत असून चालू वर्षी 4000 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सिल्लोड तालुक्यामध्ये 20 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसानं हजेरी लावलेली आहे. पावसाचा शेती पिकांना फायदा होणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. वाशीमध्ये अडाण नदीला पूर आलाय. पुरामुळे अडाण प्रकल्पात 73.39% पाणीसाठा झालेला आहे. अडाण प्रकल्पाचे 5 गेट 70 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेले आहेत आणि नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित बातम्या पाहूयात. नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांचा आग्रह कायम आहे. जिल्ह्यामध्ये 7 आमदार एकाच पक्षाचे असतील तर त्या पक्षाला पालकमंत्री पद मिळालं पाहिजे असं भुजबळ म्हटले. शरद पवारांनी पहिल्यांदाच वसंतदादा पाटील यांचं सरकार पाडल्याची कबुली दिली आहे. होय, वसंतदादांचं सरकार मीच पाडलं असं म्हणत शरद पवार यांनी 70च्या दशकातील राजकारण सांगितलंय. वसंतदादांनी दोन्ही काँग्रेस एकत्र येण्यासाठी प्रयत्न सुरू केला, मात्र त्याला आमचा विरोध होता. त्यामुळे आम्ही ठरवलं की वसंतदादांचं सरकार घालवायचं आणि आम्ही त्यांचं सरकार घालवलं आणि मी मुख्यमंत्री झालो. राज्याची सत्ता माझ्या हातात आली अशी कबुली शरद पवार यांनी दिली आहे. मोदींनी 15 ऑगस्टला केलेल्या भाषणावरून शरद पवार यांनी निशाणा साधलाय. मोदींनी भाषणात जवाहरलाल नेहरू यांचं नाव न घेतल्यानं शरद पवारांनी टीका केली आहे. ज्यांनी देशासाठी आयुष्य अर्पण केलं त्यांचं नाव घेतलं जात नसेल तर चिंता वाटते. मोदींनी मन मोठं ठेवायला हवं होतं, मात्र आता आपण देशाचा चेहरा कसा बदलेल यासाठी प्रयत्न करू असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. जळगावमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात छगन भुजबळांचे बॅनर लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये जोरदार चर्चांना उधाण आलंय. समता परिषदेच्या वतीनं भुजबळांच्या स्वागतासाठी हे बॅनर लावल्याची चर्चा आहे. बेरजेचं राजकारण करा, वजाबाकीचं राजकारण करू नका, जातीवाद होता कामा नये अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिलाय. कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेची जोर उठली होती. त्यावर माणिकराव कोकाटे यांनी वक्तव्य केलंय. ज्या गोष्टी होऊन गेल्या त्यावर आता बोलण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे रातगाई बादगाई, आता पुढची इनिंग जोरदारच असेल असं वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यापूर्वी आकाशवाणी चौकातील बॅनर्स चर्चेचा विषय बनलेले आहेत. 999 पासून राष्ट्रवादी फक्त पश्चिम महाराष्ट्रात तुपाशी, खानदेश, विदर्भ नेहमीच उपाशी, आता आमचा सवाल आम्ही का जावं तुमच्यापाशी असा खोचक सवाल विचारणारे बॅनर झळकलेले आहेत. बातमीपत्रामध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.